शिरपूर येथील महिलांसाठी सायबर जनजागृती शिबिराचे आयोजन दिनांक 27/4/2026 रोजी कनोसा कॉन्व्हेंट स्कूल शिरपूर येथे आनंद सदन सोसायटी व सायबर अवेअरनेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिरपूर येथील महिलांसाठी सायबर जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सदर शिबिरात सायबर अवेअरनेस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनचे सदस्य ॲडव्होकेट प्रशांत वाघ यांनी महिलांसाठी दैनंदिन जीवनात येणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीपासून कसे सावध राहावे व हल्लीच्या काळात होणाऱ्या महिलांबाबत सायबर गुन्ह्यांची सखोल माहिती देऊन त्यांना सायबर गुन्ह्यांपासून कसे वाचवावे याबाबत सावध केले व त्यांनी महिलांना आपल्यासोबत सायबर फसवणूक झाल्यानंतर आपण 1930 या हेल्पलाईन नंबरवरती तक्रार नोंदवावी, जेणेकरून आपल्यासोबत झालेली आर्थिक फसवणूक थांबवण्यात येते व ती रक्कम आपल्याला परत मिळण्याची शक्यता वाढते। व तसेच सदर कार्यक्रमात कनोसा कॉन्व्हेंट स्कूलचे मॅनेजर व सुपरवायझर सिस्टर ग्रेस व त्यांच्यासोबत इतर शाळेतील पदाधिकारी उपस्थित होते व या प्रसंगी सिस्टर ग्रेस त्यांच्या आनंद सदन सोसायटी यांच्यातर्फे महिलांना ॲडव्होकेट प्रशांत वाघ यांच्या हस्ते सिलाई मशीनचेही वाटप करण्यात आले। आज शिरपूर येथे कनोसा हायस्कूल येथे आनंद सदन सोसायटी यांच्या वतीने व आमचे सायबर अवेअरनेस फाउंडेशन व सायबर जागरण लीगल सर्व्हिसेस यांच्या मार्फत आज ग्रामीण भागातील महिलांना सर्वांना चैतन्य भंडारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज सर्वांना सायबर अवेअरनेस बद्दल सर्वांना व्याख्यान दिलं आणि या व्याख्यानासाठी बोलवण्यासाठी मी आनंद सोसायटी व सिस्टर ग्रेस यांचं आभार मानतो की यांनी मला बोलवलं आणि चैतन्य सरांचे देखील आभार की त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली तिथं आज व्याख्यान देण्याची। धन्यवाद। We Canossian Sisters at शिरपूर आनंद सदन सोसायटी याची तर्फे आम्ही आज एक शिबिर ठेवले होतं, कॅपॅसिटी बिल्डिंग ट्रेनिंग फॉर द विमेन आणि आपलं ॲडव्होकेट प्रशांत आलं होतं आणि तिने महिलांसाठी दिस कॅपॅसिटी बिल्डिंग ट्रेनिंग दिलं होतं अँड ऑन स्पेशली ऑन सायबर क्राईम्स। टुडे इट इज अ करंट इश्यू how in the villages our tribal women and men, the society as a whole, that they need to be aware of this cyber crime. म्हणजे आपण बघतात खूपच हे सायबर क्राईम होतात मोबाईलवरती इंटरनेटवरती आणि ॲडव्होकेट प्रशांत सरांनी ही माहिती दिलं म्हणून आम्ही फार आभारी आहोत। सो दॅट आवर विमेन आर एम्पावर्ड, आवर विलेजेस आर एम्पावर्ड and they become more aware of this severe crime which is happening on media. Along with that, we also gave 26 women tailoring machines which they have built their skill training. We have empowered them and now after this course of 2 months, some of them have already started. सदन सोसायटी संस्था आहे आणि 1968 पासून आमची संस्था शिरपूर तालुक्यामध्ये सर्व खेड्यामध्ये काम करत आहे। विशेषतः मुलींचं, महिलांचं आणि जे घटक दुर्बल आहेत त्यांचं सबलीकरण आणि ते सबलीकरण शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्य सर्व बाबतीत करत आहे। आम्ही मुलींसाठी वसतिगृह चालवत आहोत इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत। नंतर मुली वेगवेगळ्या ठिकाणी पुढच्या शिक्षणाला जात आहेत। आमचा दवाखाना मोठा होता, आता आम्ही फक्त ओपीडीच आहे, डिस्पेन्सरी आहे, जी सकाळी 9 ते 12:30 वाजेपर्यंत चालते। आमच्या दवाखान्यामध्ये आम्ही वनस्पती औषधं सुद्धा तयार करतो आणि ती आपल्या आदिवासी लोकांना आणि इतर लोकांना, विशेषतः जे आपल्या चामडीचे रोग आहेत त्यासाठी वापरले जातात।